नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासनानं जो जी आर काढला त्या जी आरच्या नंतर सगळी संमिश्र अशी प्रतिक्रिया येत आहे. काही मराठा समाज खुश आहे तर काही नाराज आहे, काही ओबीसी समाज खुश आहे तर काही नाराज आहे. म्हणजे कौतुकच करावं लागेल त्या जी आर लिहिणाऱ्या व्यक्तीचं. त्यांना अशा पद्धतीचं जी आर लिहिलं आहे की लोकांना याचा नेमका अर्थ का काढायचा तेच कळत नाही. म्हणजे डोकेबाज माणसानं हा जी आर तयार केलेला आहे. परंतु जर येणाऱ्या काळामध्ये हा फार मोठा संघर्ष आहे, तो संघर्ष टाळायचा असेल तर काही ओबीसी नेते हे गोष्टी सांगतात ते फार महत्त्वाचे आहेत. कारण आज मराठा समाज आक्रमक पवित्र्यामध्ये आहे, कारण ओबीसी समाज रस्त्यावरती येतोय. ओबीसी समाज आक्रमक आहे तर त्यांना वाटते की आमच्यावरती अन्याय होईल. आणि या परिस्थितीमध्ये ओबीसी समाज आणि मराठा समाज दोघेही जर नाराज होत असतील तर सरकार सुद्धा टेन्शनमध्ये असणार आहे. हरिभाऊ राठोड म्हणतायत की जर सरकारला यातून वाचायचं असेल तरी एकच पर्याय आहे. तो पर्याय हा की कर्पूरी ठाकूर हा फॉर्म्युला लावणे. म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की 19% मराठ्यांना घेतलं ओबीसीवरती अन्याय होतोय, परंतु या 19%तून काही विशिष्ट टक्केवारी काढून मराठ्याला बाजूला द्या ती चालेल, असं हरिभाऊ राठोड यांचं म्हणणं आहे. म्हणजे हरिभाऊ राठोड सारखा एखादा नेता ओबीसीचा जो असं म्हणतोय की मराठा ओबीसीमध्ये आला हरकत नाही, परंतु त्यांना वेगळं आरक्षण द्या, 19% ठेवू नका, 19%तून अगदी 17% आरक्षण तुम्ही मराठ्यांना द्या, असं राठोड यांचं म्हणणं आहे. त्यावेळेला केदार यांनी सुद्धा म्हटलं सुद्धा की मग ती 4% ह्या अडचण नाही, 15%पर्यंत आम्हाला मराठ्याला आरक्षण द्या. म्हणजे थोडक्यात काय की 19%पैकी 15%च्या लगबगीत मराठा समाजाला आरक्षण द्यावं आणि राहिलेले 4% हे भटक्या विमुक्त यांना द्यावेत, अशा पद्धतीचा एक फॉर्म्युला, अशा पद्धतीचं मत राठोड हे मांडतायत. पुढल्या व्हिडिओमध्ये आपण एक नेमका कर्पूरी ठाकूर जो हा फॉर्म्युला आहे तो काय आहे आपण ती पाहणार आहोत. पण सध्याला हरिभाऊ राठोड यांची प्रतिक्रिया काय ती आहे का. माझं म्हणणं आहे की एकच उपाय या सरकारला जर वाचायचं असेल तर तर कर्पूरी ठाकूर फॉर्म्युला लावणं, वसंतराव नाईक फॉर्म्युला आणि शरद पवार फॉर्म्युला म्हटलं तरी चालेल. हे कुणबी मराठ्यांना वेगळं आरक्षण देणं. तुम्हाला 19 पैकी किती पाहिजे ते सांगा, 19 पैकी 17 घ्या, तुम्ही 2 कामाला द्या भटके मुक्त 12 बोलतेदाराला. नाही, भटके तुम्ही वाटत घ्या आरक्षण. 12 बोलतेदारांना 3-4% घ्या, मग द्या ना. पण आमच्या हक्काचं 10-15% आम्हाला द्या.